अहमदनगर महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरिकांची निवेदनं वेळोवेळी करण्यात आलेली मागणी विचारात घेऊन महानगरपालिकेने दिनांक 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये मालमत्ता करातील शास्तीमध्ये 75% माफी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा लाभ घेऊन आपला कर वेळेमध्ये भरावा। त्यामुळे सर्व मालमत्ता धारकांना सूचित करण्यात येतं की शास्ती माफीबाबतची ही अंतिम संधी असून यामध्ये कराचा भरणा न करणाऱ्यावर त्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल। तरी वेळेवर कर भरा, कारवाई टाळा आणि सहकार्य करा असं महानगरपालिकेनं सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केलं आहे। अहमदनगर शहरामधील सर्व रहिवासी, व्यावसायिक तसेच इतर सर्व मालमत्ता धारकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की शहरातील नागरिकांची वेळोवेळी शास्ती माफीबाबतची निवेदने, त्यांनी याबाबत केलेली मागणी यांचा विचार करता माननीय प्रशासक तथा आयुक्त अहमदनगर महानगरपालिका यांनी दिनांक 16 मार्च 24 ते दिनांक 31 मार्च 24 या कालावधीमध्ये शहरातील सर्व मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्ता करातील शास्तीमध्ये 75% माफी देण्याचा एक विशेष बाब म्हणून निर्णय घेतलेला आहे। शहरातील वसुली आत्तापर्यंत जवळपास 50 कोटीच्या आसपास झालेली आहे। अजून देखील 130 कोटीची थकबाकी प्रलंबित आहे। यामध्ये प्रामुख्याने शास्तीची रक्कम ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि नागरिकांना शास्ती माफीचा लाभ मिळावा या हेतूने माननीय आयुक्त अहमदनगर महानगरपालिका यांनी हा शास्ती माफीचा अभय योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तरी सर्व नागरिकांना मी पुनश्च एकदा जाहीर आवाहन करतो की आपण या दिलेल्या कालावधीमध्ये शास्ती माफीचा लाभ घ्यावा, कराचा भरणा करावा आणि आपल्यावर होणारी कार्यवाही टाळावी। या उपर देखील जे नागरिक कराचा भरणा करणार नाही त्यांच्यावर जप्ती सारख्या मोठमोठ्या कारवाया करण्यात येतील याची गांभीर्याने नागरिकांनी नोंद घ्यावी। कराचा भरणा करण्याकरिता नागरिकांना शहरातील सर्व प्रभाग कार्यालये सुट्टीच्या दिवशी देखील चालू राहणार आहेत। त्यामुळे आपण सुट्टीच्या दिवशी देखील कराचा भरणा करू शकता ही सर्वांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे। सर्व नागरिकांनी दिनांक 16 मार्च 24 ते दिनांक 31 मार्च 24 या कालावधीमध्ये मालमत्ता करातील ठेवण्यात आलेल्या शास्ती माफीचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती।